भागवत असा शिकवतो, मरण आपला कसा व्हावा हे शिकवतो. आणि गीता का शिकवतो, आपला जीवन कसा सुखी व्हावा हा शिकवतो. आणि भागवत आपला मरण कसा व्हावा हे शिकवतो. आणि गीता भागवत वेद उच्चारित पापा कितो आता कोटराय सकळ वासना नामी जे रंगई साधने राहिले मग कैसे. तर सज्जनो, या ठिकाणी हा अभंग ठेवलेला आहे, संतवर अभंग ठेवलेला आहे. आणि आतापर्यंत आमचे दादा भागवत भाऊ बराच आपणाला उपदेश करून गेले आणि बराच ब्रह्मज्ञान शिकवलं, आपणाला सांगितला. ब्रह्मज्ञान तुझे राहू दे बाजूला, आदे प्रपंचाला साधू बापा. प्रपंच हाय पहिला प्रमाताचा, पुरावा वेदाचा पाहावे. तुम्ही रात्रभर जरी ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या माझ्या सज्जनो, तरी पण कोणी ऐकायला काही नाही. तर आणि आता प्रपंचाची गरज आहे माझ्या सज्जनो. पण ह्या प्रपंचामध्ये भक्तीची ओढ लागेल. तर भक्तीची ओढ कशी लागेल? पहिला भाव पाहिजे, पहिला भाव बसला पाहिजे. भाव होईल तर भक्ती होईल, तर होणार नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना ज्ञान, आत्मज्ञानाविना मोक्ष नव्हे. जरी मोक्ष व्हावा वाटे तुझे मना, तरी भक्ती विना न साधुते. आणि आतापर्यंत आमचे कोकणी भाऊ बोलले, गोपाला गोपाला देवके नंदन गोपाला.
संगतीने तोरला बदला मोह निरतिला मायादिका संतांच्या संगतीने थोर लाभ झाला. थोर म्हणजे मोठा. म्हणजे काय कसा लाभ झाला? काम क्रोध लोभ काढिले बाहेर आणि बैसरीला विठ्ठल हृदय काम क्रोध मोह काढिले बाहेर हृदय विठ्ठल बैसरीला. काम क्रोध म्हणजे 6 विकार. काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे 6 विकारात माझ्या समोर प्रत्येकाजवळ. आणि आमचा एकही मेला नाही. मेला असं तर सांगा. 6 मध्ये आमचा एकही मेला नाही. तर संत संगतीने थोर लाभ झाला. एकदा तुकोबारायाचा कीर्तन चालू होता आणि त्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज गेले होते आणि त्या कीर्तनामध्ये तल्लीन होऊन गेले शिवाजी महाराज. तर मोंगलाचे शिपाई शिवाजीला पकडण्याकरता गेले. शिवाजीला पकडण्याकरता गेले त्या ठिकाणी. तर जेवढे काय कीर्तनामध्ये बसलेले होते लोक होते ते तेवढेही त्याला शिवाजीच दिसले. तेवढे त्याला शिवाजीच दिसले. ते पकडू शकले नाही शिवाजीला. संत संगतीने थोरला बढाला. याप्रमाणे मी जास्त वेळ घेणार नाही. आता जे मला वेळ काय सांगितला नाही की अर्धा तास दिला का 15 मिनिट दिला का दिला असं. मला बोलवायचं 10 लोक आहेत ना. तुम्ही एक तास होईल तर 10 तास नसला मी दुपारून दे. आता वारावर पांडुरंगा कळवाले रोबियाचा वारा होता. रोबियाचा वारा पाहुण्या पांडुरंगा कळवाले. शास्त्र प्रतिनिधी
आणि गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती ह्या तीन जरी एक झाल्या तर शास्त्रप्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती म्हणजे शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे आणि गुरुजीने का सांगितला आणि आपल्या प्रचितीमध्ये उतरला का तो आहे का. एकदा एका गावामध्ये एक शेठजी होता आणि त्यांच्याकडे एक साधू आले आणि त्यांनी सांगितला का आपल्या घरी एक कुत्रा पाळवला नाही आणि आपल्या अंगणात बोरीचा झाड लावला नाही आणि सत्य गोष्ट बायकोला काही सांगायची नाही, अशा तीन त्यांनी सांगितला आणि असा उपदेश करून तो निघून गेला. याला वाटला बेटा गुरुने सांगितला ह्या गोष्टी, त्याने सांगितलं कुत्रा पालू याने एक कुत्रा भोगला, बोरीचा झाड लावू नये म्हणून याने बोरीचा झाड लावला आणि सत्य गोष्ट बायकोला सांगायची नाही, काहीतरी खोटं सांगून द्यायचे. मग त्यांनी विचार केला का आता बायकोला का सांगितला पाहिजे, म्हणून यांनी एक असा काम केला. त्याच्या शेजारी एक दुसऱ्याचा घर होता आणि त्याच्या येण्या जाण्याच्या घरी नेहमीचा होता. त्यांच्याकडे एक लहान बालक होता. याने त्या बालकाला हरवला आणि आपल्या मित्राच्या घरी नेऊन ठेवून गेला दुसऱ्या गावी. आता दिवसभर काही नाही, परंतु मग टाइम झाल्यावर मग बोंबाबोंब झाली. अरे मुलगा कुठे गेला, कोणी पडला तर नाही, काही गेला तर नाही, कोणी नेला तर नाही, आरडाओरड झाली. याची पत्नी बाहेर कामाकरता गेली होती, धुण्याकरता गेली होती पानघाटावर आणि हे आली. बायकोला सांगितला का म्हणे एक म्हणे काम म्हणे आज म्हणे बेटा खराब झाला म्हणे, काहून घे तर म्हणे नाही म्हणे ह्या आमच्या शेजारी जो मुलगा होता म्हणे त्याला म्हणे मी एक थापा मारलो म्हणे मरून गेला म्हणे मुलगा. आणि आता म्हणे त्याचा म्हणे कसा करा होता विल्हेवाट, म्हणे मी विल्हेवाटही म्हणजे लावून टाकलो म्हणे, चुलीच्या मागे म्हणे गड्डा खोदलो म्हणे आणि त्याची दफनावून दिलो म्हणे त्याला. आणि काही त्याचा गोष्टही काढलो म्हणे थोडसा म्हणजे त्याचा म्हणे शिजवून दे म्हणे मला आता गोष्ट मी खाऊन टाकतो म्हणे, मी त्याचा पत्ता मुरला म्हणे. तुला पहा म्हणे तुला सांगू नको म्हणे, तू जरी सांगितलीस तर म्हणे मला खाली राहणार नाही. या खोटं सांगत मला. म्हणजे शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. त्याला आत्मप्रचिती घ्यायची होती, सत्य काय तर एक दिवस गेला, रडारड झाली, पोलीसला रिपोर्ट वगैरे सगळे काही होऊन गेली, मुलाचा पत्ता लागला नाही. आणि दुसऱ्या दिवशी ह्या पत्नी त्याची अजून पानघाटावर धुवायला गेली. धुण्यावर आता बाहेर आल्यावर का होते, अगं का झाला असेल, कुठे गेला असेल, मुलगा मिळला नाही. हिची पक्का जीवन सखी होती. त्या सखीला सांगते हळूहळू, बाई म्हणते कसं कसं येईल म्हणते, तो म्हणते आमच्या इच्छेने काय म्हणते मारून टाकला म्हणते, तो मरून गेला म्हणते. पण त्याला म्हणते घोसले खाऊन टाकला म्हणते ना, आमच्या तुळशीच्या बागेमध्ये गड्डा खोदून म्हणते दाबून लिपून ठेवून गेलं म्हणते.
पण ते सांगू नको बाई म्हणते, कोणाला म्हणते तू माझी सत्य असून तू सांगितलं म्हणते. पण ते गोष्ट पचली नाही की नाही आपल्या दुसऱ्या सगळीला सांगितलं, तिला तिसऱ्या सगळीला सांगितलं, पूर्ण गावभर बोंब झाली. पूर्ण गावभर बोंब झाल्याच्या नंतर पोलीस आले घरी. हा शेतावर गेला होता, शेत लागूनच होता. पोलीस गेले घरी. गावातले लोकही बरेच लोक गेले, 5-15 लोक घरी गेल्यावर बापा आमच्या घरी काय आला एवढा उठे लोक कसे राहिले म्हणून हा यावा. आल्यावर याला पोलीस लोक पकडला. पोलीस लोक पकडला बरोबर हा कुत्रा धावून पडला. माझ्या मागचा पकडलाय म्हणून कुत्रा धावून पडला. आता या 2 हात धरला होती पुलिस आहे, 2 हात 2 पुलिस आहे धरला. बेचार साले म्हणते चाल काय आहे तो बताव, नाही तो लगा गेले. कुत्र्याने आता धोता धरला, त्या कुत्र्याला खिचावा आपल्याकडे नाही, या पोलीसमध्ये खिचावा याला आपल्याकडे. असा करता करता हा फेटा बांधला होता, त्या बोरच्या झाडावर तो फेटाही लटकून गेला. डोक्यातही गेला, दुखण्यातही गेला आणि ह्याला उचलून घरामध्ये नेला. नाही सांगत असून त्या पूर्ण माहिती होता झाला होता अमुक वजी घालला आहे. पण यानं काय केलं होतं तुम्ही यानं त्या मुलाला न नेता न कापता याने मटण घेऊन आणला होते ना, एक बकऱ्याची एक 2 आणला होते घरी शिर नाही का ना, ते त्यांनी तिथे काढून दिला होती न भरपूर निघून टाकला होता. पत्नीला काय माहीत बकरा वगैरे याचा सोडून. आणि मग त्या पोलीसवाल्या जेव्हा उघडला तेव्हा ते बकऱ्याची मुंडकी निघली. आणि म्हणजे याचा पोरगा तर म्हणजे मी आपल्या मित्राकडे नेऊन ठेवलो. माझ्या गुरुजीने असा सांगितला म्हणून मी असे करून पाहलो. खरी गोष्ट काय, संत संगतीने थोर लाभ झाला, थोर लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ झाला, नमो निरसला माया. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती ह्या तिने लागल्या पाहिजे माझ्या श्रद्धेनं तर खरं ठरते नाही नाही. मग सर्व सैना संत देवा होता, ब्रह्मदे कपाये उडविले, ब्रह्माला कपाये उडविले. पाहिलं महाराज काय दिसत नाही बरोबर. शेवटचा कळवा शेवटचा नावे काय म्हणते शेवटचा
संत संगतीने थोरला बदला, संत संगतीने थोरला बदला. मोहने रसला माया देता, मोहने रसला माया देता. मोहने रसला माया देता. सैन्य सैन्य काय सैन्य संत नाही ओरवेता संत सैन्य. नावी म्हणजे भाली, समजलं का? तर हा संत होऊन गेला म्हणजे कसा त्याला तो हयामती करत होता. गरिबाची असेल, श्रीमंताची असेल, लहानाची असेल, मोठ्याची असेल, पण पैसे बरोबरच घेत होता. कोणाला कमी किंवा कोणाला जास्त नाही. हयामत करायला तर सगळ्यांची सारखीच करत होता. कोणाची लंबी किंवा कोणाची भाडी नाही. आताही कोणताही भाजी जरी तुम्ही ह्या दिले असाल तर हजामत कराल तर सगळी सारखी करायची, त्याच्यात दुधाभाव नाही करणार तो. तर हा इथं सांगणार आहे तो सैना संत नारे होता रोजे आवे ना ब्रह्मादिक पायी तुडवीत असे. म्हणजे कोणाची हयामत केलं तर त्याच्यामध्ये ज्याला तुझा भाव नाही. तो मार असल, चमार असल, तेली असल, भाली असल, पोळी असल, कोण्या समाजचा असल तरी पण त्याची हयामत तो करत होता. तर असा त्याचा भाव होता. आज दत्त जयंती आणि ती श्रीरामाने सांगितलं भागवत भाऊने आकाश नको पाताळ सांगितलं नाही. आणि भगवंताची व्याख्या पुष्कळ आहे माझ्या सदर. निर्गुण निराकार म्हणजे पहिला कुठे तर नव्हते काय, पहिला कुठे तर नव्हते काय. जो चेतन आत्मा आहे माझ्या सद्गुरू त्याने सांगितलं आहे, चेतन केव ना पूजे ज्वाले पतरा, चेतन केव ना पूजे